पण प्रत्येक नव्या मुस्लिम बादशहाचे जे पहिले बादशाही कृत्य असलेच पाहिजे असा मुस्लिम धर्मशास्त्राचा त्या काळचे पठाणी मुसलमान जो अर्थ समजत असत ते प्रथम धर्मकृत्यही त्याने लगेच पार पाडले. ते नव्या मुस्लिम बादशहाचे पहिले धर्मकृत्य आपल्या प्रतिष्ठेस शोभेशा रीतीने साजरे व्हावे म्हणून बादशाह होताच अगदी यक्षित कारणाकरता तो रागावला सुद्धा आणि त्यानिमित्त आपण बादशाहीची राजसत्ता हाती घेतली आहे हे घोषित करण्यासाठी दिल्लीच्या जनतेचा सरसकट सामुदायिक शिरच्छेद करण्याची आज्ञाही त्याने सोडली आणि काही तासाच्या अवधीत 18 सहस्राहून अधिक लोकांना त्याच्या त्या अस्सलनी अव्वल हिमालयापलीकडील अफगाणांनी रक्तस्नान घातले, सरसकट कापून काढले. नंतर लगेच तितकेच महत्त्वाचे जे दुसरे मुस्लिम बादशहाचे शास्त्रोक्तपणे राज्याभिषेक करून घेण्याचे त्या काळचे मुस्लिम धर्मकृत्य असे तेही त्याने पार पाडले. आणि मी इस्लामचा एक नम्र भक्त असल्याकारणाने काफरांचा आणि त्यांच्या देवालयादी धर्मसंस्थांचा विध्वंस हिंदुस्थानातून आमूलाग्र करणार आहे अशी जितकी भयंकर तितकीच अर्वाच्य घोषणा केली. त्या घोषणांना त्याने लगोलग कार्यवाहीतही आणले. तत्काल त्याच्या आज्ञेने दिल्लीतील देवळे, मंदिरे, देवमूर्ती, हिंदूंची घरेदारे धडाधड कोसळू लागली, पेटून भडकू लागली. बादशाह अब्दुल्लीचा मुख्य गुस्सा मराठ्यांनी मथुरा, प्रयाग इत्यादी जी अनेक लहान मोठी हिंदूंची तीर्थक्षेत्रे मुसलमानाच्या हातून अलीकडेच हिसकावून घेतली होती त्या स्थलांवर होता, म्हणून त्याने ती पुन्हा भ्रष्ट करण्याचा सपाटा चालविला. अशा प्रसंगी या राक्षसी, क्रूर आणि आक्रमक विजेत्याची दिल्ली घेताच बहुधा पहिली धाड पडे ती दिल्लीपासून जवळ असलेल्या बिचारा मथुरेवर पडे आणि त्या धन्य पुण्यनगरीनेही एखाद्या चित्तोडच्या जोहरातील वीरांगणेप्रमाणे किंवा मूर्तिमंत चित्तोड नगरीप्रमाणेच त्या अग्निदिव्यात आपला वारंवार बळी दिला. परंतु यावेळेस तिने पूर्वीप्रमाणे अगदी न लढताच मुसलमानांच्या क्रूर धर्मछळापुढे स्वतःचे बलिदान केले नाही. विवरित वर्णन स्थलाभावी देता येत नसताही इतके तरी सांगणे आवश्यक आहे की जवळजवळ 5 सहस्र हिंदू जाट नागरिकांनी मुसलमानांच्या त्या अगणित संघटित सैन्यास प्राणांतिक लढाई दिली. प्रत्येकी मरेतोपर्यंत तो हिंदू धर्मवीर म्लेच्छास मारता मेला. मथुरेला रक्तस्नान घातल्यानंतर आणि देवालयाच्या पाडलेल्या ढिगाखालीच तिला गाडून टाकल्यानंतर तो दुष्ट अब्दुल्ली जवळच असलेली हिंदूंचे दुसरे पवित्र क्षेत्र जे गोकुळ वृंदावन त्यावर जाऊन आदळला. या क्षेत्रावर त्याचा विशेष राग तोच होता की ते मराठ्यांनी मुस्लिमांच्या हातून अलीकडेच छिनावून घेतले होते. या आकस्मिक राक्षसी आक्रमणास तोंड देण्यासाठी स्वधर्मासाठी मरेतो लढण्याच्या प्रतिज्ञा घेऊन तेथील नंगे गोसाव्यांच्या सुप्रसिद्ध आखाड्यातील 2 सहस्रावर शूर गोसावी अब्दुल्लीच्या मुस्लिम सैन्यावर सहसाच तुटून पडले. त्या बैराग्यांचा हा मारा इतका आकस्मिक, संघटित आणि भयंकर होता की अब्दालीचे सैन्य एकदम मागे कोसळले. मुसलमानांचे सहस्रावधी सैन्य ठार मारले गेले आणि त्या धर्मवीर गोसावी वीरांचे पण दिवसभर अशी रणधुमाळी चालल्यानंतर मुसलमान ते नगर सोडून मागे परतले आणि त्यांच्या गोकुळनाथाचे संरक्षण केल्याविषयी स्वकीय धन्यतेच्या जयघोषाने त्या नंग्या बैरागी संप्रदायाने सारे गोकुळ वृंदावन गर्जवून दिले. नंगा गोसावी असावा तर असा. तेथून अब्दाली सरळ आग्र्यावर चालून गेला आणि त्या बळकट दुर्गास त्याने वेढा घातला. याच दुर्गात पठाण पक्षाचा हिंदुस्थानातील परमद्वेषी आणि म्हणून मोगल बादशाही टिकवण्यास मनपूर्वक झटणारा वजीर गाझीउद्दीन तो लढत होता आणि क्षणाक्षणाने त्याचे मुख्य संरक्षणकर्ते निसहाय्यक जे मराठे त्यांच्या येण्याची वाट पाहत होता. पण अशा हिंदू धर्मावरील आणीबाणीच्या वेळी जयपूर, जोधपूर, उदयपूर आणि तिकडील इतर प्रांतातील लक्षावधी कोट्यावधी हिंदू राजे, रजवाडे, लढवय्ये लोक काय करीत बसले होते? त्यांच्या डोळ्यासमोर अब्दाली सहस्रावधी गायींना, हिंदू स्त्रियांना स्वधर्मी वाचवा म्हणून सरसकट सहस्रावधी हिंदूंना कापीत चालला असता. हिंदूंच्या वरील च्युतात्म रक्ताच्या
पावसाने सारी तीर्थक्षेत्रे लालभडक करीत चालला असता ह्या साऱ्या वर दिलेल्या लक्षावधी कोट्यावधी हिंदू लोकांपैकी सामान्य जनता जेवढी होती तेवढी मराठी केव्हा येतात नि या मुस्लिम अत्याचाराच्या हातून आमची नि आमच्या धर्माची सुटका केव्हा करतात याची केवळ अनिमिष वाट पाहत होती. आणि जे इतर हिंदू राजे रजवाडे जहागीरदार लढवय्यांची सैन्य होती ती बसली होती केवळ मराठ्यांचा द्वेष करीत. सारे राजपूत मराठ्यांचा नायनाट अब्दालीने परस्पर केला तर टाळी वाजवण्यासाठी हात उभारून उभे होते. त्या तिकडील हिंदूंपैकी अनेक लहान मोठे संस्थानिक तर अब्दालीशी आतून अनुसंधान बांधून होते. पण मराठ्यांचे सिंधू मुलतानपासून उत्तर हिंदुस्थानात थेट रोहिलखंडाच्या अंतापर्यंत नि नेपाळच्या सीमेपर्यंत वाढत गेलेले राजकीय प्रभुत्व ह्या उत्तरेतले हिंदू मुसलमान राजे रजवाड्यांच्या इच्छेप्रमाणे अब्दालीने नष्ट केले असते तर काय? हा प्रश्न काही त्या हिंदूंच्या बधीर मनाला डिवचून गेला नाही. मराठ्यांचे मागून त्या साऱ्या प्रदेशात पुन्हा हिंदू प्रभुत्व स्थापन करणारा मुसलमानी सत्तेचा काळ नि विजेता होणारा एक तरी हिंदू मायेचा पूत त्या हिंदूत होता का? नाही म्हणते. मग मराठ्यांचे प्रभुत्व तर अब्दालीने नाहीसे केले असते तर या हिंदू राजपूत प्रभृती मराठ्यांचा द्वेष करणाऱ्या उत्तरेच्या नाकर्त्या हिंदूच्या पदरात काय पडले असते? केवळ कोणा नव्या अल्लाउद्दीनाचे किंवा नव्या औरंगजेबाचे मुस्लिम साम्राज्य आणि हिंदू धर्मावरील आणि राज्यावरील भयंकर अत्याचारांनी लाखो हिंदूंचा रक्तपातच ना. पण मुसलमानी सत्तेचा सत्यानाश व्हावा अशी सुप्त तळमळ ज्यांच्या हृदयात होती आणि तसा नाश करण्यास समर्थ असे एक हिंदू मराठे तेवढेच आहेत अशी मनातून निश्चिती असल्यामुळे चातकाप्रमाणे मराठ्यांच्या येण्याची गुप्तपणे वाट पाहणारी तथापि स्वतः काहीही करू न शकणारी अशी जी लक्षावधी असंघट हिंदूची जनता तिकडे होती म्हणून वर सांगितले आहे त्या जनतेच्या इच्छाशक्तीमुळे म्हणा अथवा एकंदर हिंदू राष्ट्राच्या मूळ जीवन योजनेमुळे म्हणा पण तसे काही एक घडले नाही. कारण रघुनाथराव दादा यांच्या नेतृत्वाखाली मल्हारराव होळकर ह्यांना दक्षिणेतून नानासाहेबाने वरील प्रकारची मराठे सरदारांची नि गाझा उद्दीनादीची पत्रे आल्यावरून तत्काल उत्तरेत ससैन्य धाडले. उत्तरेकडील गोविंदपंत बुंदेले बर्वे इत्यादी सरदार सुद्धा सर्व मराठी पुढाऱ्यांनाही रघुनाथरावाला साहाय्य देण्याची निकडीची पत्रे गेली. रघुनाथराव इंदूरच्या पुढे जातात न जातात तोच बातमी आली की अहमदशाह अब्दाली आग्र्यापासून मराठ्यांच्या प्रत्याक्रमणाची वार्ता ऐकताच त्याने घेतलेली मथुरा वृंदावन प्रभृती सर्व हिंदू क्षेत्रेनी हिंदू प्रदेश सोडून दिल्लीला गेला आणि तेथून त्याने मिळवलेली सगळी लूट तेवढी बरोबर घेऊन काबूलकडे चालता झाला. पण जाताना हिंदुस्थानातील त्याची सत्ता चालविण्यासाठी त्याचा मुलगा जो तैमूरशहा त्याला तिकडील प्रदेशाचे प्रभुत्व दिले आणि त्याच्या हाताखाली दशसहस्र सैन्य सरहिंदला ठेवले. त्याचप्रमाणे पंजाबात पुढे जाता जाता महत्त्वाच्या ठिकाणी आपले अधिकारीही ठेवले. इकडे जी मराठी सैन्य रघुनाथराव त्यांच्या सेनापत्याखाली उत्तर हिंदुस्थानातील निरनिराळ्या मराठी सेनानीच्या सह एकत्र झाली होती त्यांना घेऊन त्यांनी उत्तर हिंदुस्थानात ज्यांनी मराठ्यांविरुद्ध अब्दालीच्या आधारावर बंडाळी मांडली होती त्यांची डोके ठेचून टाकण्यास प्रारंभ केला. सखाराम भगवंत गंगाधर यशवंत आणि इतर मराठे सरदारांनी दुआबमध्ये शिरून रोहिल्यांना आणि पठाणांना पुन्हा चोपून काढले. वजीर गाझीउद्दीन अब्दालीच्या पक्षाच्या हाती बंदिवान झालेला होता. त्यास सोडवून आपल्या काह्यात आणले. स्वतः विठ्ठल शिवदेवाने
दिल्लीवर चाल केली आणि जवळजवळ 15 दिवसाच्या निकराच्या लढाईत अब्दाली पक्षाचा धुव्वा उडवून देऊन त्या राजधानीत पुन्हा प्रवेश केला. आणि सगळ्यात मुख्य गोष्ट जी केली ती म्हणजे मराठ्यांच्या कट्टर शत्रू आणि अब्दालीचा उजवा हात जो नजीब खान राहिला त्याला जिवंत पकडले. यामुळे अब्दालीने त्या प्रांताचा स्वतःला बादशाह समजून जी व्यवस्था केली होती ती सारी अकस्मात कोसळून पडली. दिल्लीपुढे सरहिंदला अब्दालीने 10 सहस्र पठाणी सैन्य जे त्याच्या प्रभुत्व रक्षणासाठी अब्दुल समद या नावाच्या सैनानीच्या नेतृत्वाखाली ठेवलेले होते त्यांचे धैर्य डळमळीत झाले.